सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 33. आता दोघे पण खूप जागरण करून झाले होते म्हणून जरासे उशिराच उठले. आधी शिवमला जाग आली पहाटे पहाटे पक्ष्यांच्या कलकलाटामुळे. गावाकडे खूप छान जाग येते ना. त्याने हळूच तिच्या तोंडावर आलेले केस तिच्या कानामागे टाकले आणि म्हणाला, प्रिया, तू ठीक तर आहेस ना? ती झोपेतच होती. ती फक्त म्हणले, हो, मी ठीक आहे. आता त्यांच्या रात्रीच्या झालेल्या पलंगतोड रोमॅन्समुळे तिचं जरा अंग ठणकतच होतं. पण ती फिलिंग एकदम मेमोरेबल झाली होती. कारण लग्न झाले तेव्हापासून ती त्याला फक्त आडवतच होती. तो पण त्याचा खूप सारा रपटपणा कमी करून तिच्याच कलाकलाने घेत होता. पण आता हे असं हळूहळू आणि त्याचे असणारे प्रेम जे खूप तारुण्यातच बरसणारे होते ते तर लपून ठेवू शकत नाही ना. आणि तो शेतकरी होता, एकदम कणखर, सळसळत्या रक्ताचा, तरुण, तडफदार. मग हे असं होणारच. पण त्यात पण ती इतकी सुंदर, नाजूक, सुशील, कमनीय बांधा असणारी. मग तिला तर त्याने पहिल्या नजरेतील प्रेमानेच पसंत केली होती. मग पसंतीच्या मुलीशी लग्न झाले, मग स्वतःला कंट्रोल करण्याचे कारणच येत नाही ना. हो की नाही? तसा तो स्वतःचे आवरून खाली गेला. गोठ्यात जाण्याआधी आईसाहेब म्हणल्या, थांबा राजे, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तसं तो पण सोफ्यावर बसला. त्या म्हणाल्या, सगळी कामे झाली आहेत गोठ्याची, तुम्ही जरा उशिरा आले. आणि हो, महत्वाचं बोलायचं आहे, इथे नाही, किचन मध्ये चला. तो पण गेला. त्या गंगू मावशीला म्हणाल्या, तुम्ही जरा. तसं म्हणताच त्यांनी लगेच समजले आणि गंगू मावशी बाहेर गेल्या. आईसाहेब म्हणाल्या, काय हो राजे, झोपलात का रात्री तुम्ही व्यवस्थित? तसा तो म्हणाला, हो आईसाहेब. आईसाहेब पुन्हा म्हणाल्या, मग आम्हाला कधी नातवंडाचे तोंड दाखवणार? आणि हो, तुमच्यात आणि प्रियात सगळं ठीक तर आहे ना, व्यवस्थित आहे का? तसा तो म्हणाला, नाही हो आईसाहेब, त्या तर मला हात पण लावू देत नाहीत. तुम्ही नातवाचं तोंड पाहायचं विसरूनच जा. पण आता ते आईसाहेबांना खरं वाटलं आणि त्याने असं बोलता बोलता मध्येच एक आळस दिला. तशा त्या म्हणाल्या, मग तुमची झोप का नाही झाली हो? तो म्हणला, अहो ते, त्याला आता कारणच सापडेना. तेवढ्यात गंगू मावशी सगळ्या कुरडई पापड्यांचा झालेलं पीठ घेऊन एका कचऱ्याच्या डब्यात ओतलं. तो म्हणला, काय आहे हे आईसाहेब? त्या म्हणल्या, काही नाही, कचरा आहे. तेवढ्यात प्रिया पण एकदम सुंदर तयार होऊन खाली आली होती. तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. पण ती आता सरळ किचन मध्ये गेली. तशा आईसाहेबांना तिच्या ओठांच्या खाली दातांचे निशाण दिसले. गळ्यावर पण हातावर पण काळे निळे डाग दिसले. तिने केस पण धुतले होते. आणि एवढेच पुरावे पुरेसे होते नाते ठीक आहे की नाही ते पाहण्यासाठी. तशा आईसाहेब शिवमला म्हणाले, इकडे हवं तुम्ही राजे. तो पण आला. त्यांनी त्याचा कान हाताने पकडून म्हणले, किती बदमाशी करावी हो एखाद्याने. मला तर वाटलं होतं तुम्ही खरं बोलताय की काय म्हणून, पण नाही, माझी सुनबाई लाखात एक आहे बघा. असं त्याने आता स्वतःची जीभ चावली आणि म्हणाला, आईसाहेब दुखतोय, कान सोडा ना. आणि त्या सोडून देत म्हणाल्या, ते मी आणि गंगू मावशी बाजारात चाललो आहे, आबासाहेब नेत आहेत. आणि हो, प्रियाला अजिबात त्रास द्यायचा नाही, कळलं? आणि त्या गेल्या. जाण्याआधी प्रिया म्हणले, आईसाहेब, काय भाजी बनवू? त्या म्हणल्या, भरून कारलं बनव. तशी ती म्हणली, शी, मला नाही आवडत आईसाहेब. मग त्या म्हणल्या, तुझ्यासाठी हवं ते बनव. आणि निघून गेल्या. आता घरात ते दोघेच होते. आता त्याने आईसाहेबांनी सांगितले तसे वाड्याचे दार बंद केले आणि ती किचन मध्ये होती. हा हाताच्या बाह्या सावरत तिच्याकडे गेला तर ती तिचं काम करत होती. आणि हा खूपच बदमाश होता. त्याने फ्रीज उघडला, त्यातून पुन्हा बर्फ घेतला आणि हळूच तिच्या उघड्या पाठीवर फिरवत म्हणाला. तशी ती म्हणाली, ओहो, काय करताय, मला थंड लागतंय ना. तो म्हणाला, आधी सांग, तुला कारलं आवडते की नाही? ती म्हणाली, नाही, अजिबात नाही. तो म्हणला, बघ हं, अजून एकदा विचारतो आहे, आवडतं की नाही? ती पुन्हा म्हणाली, नाही म्हणजे नाही, अजिबात नाही. आता तो बर्फ ठेवून दिल. म्हणाला, ठीक आहे. तिला वाटलं तो बाहेर गेला, पण तो तिथेच होता. त्याने तिला स्वतःच्या मिठीत उचलून घेतलं आणि किचन वाटर
बसवून तिच्या तोंडात पुन्हा तोंड घातलं. तशी ती बेसावत असताना त्याने केलेल्या या प्रेमाच्या आघातामुळे ती खूप शहारली आणि तशीच भिंतीला जाऊन टेकली. शिवम तिला खूप बिनधास्त असा किचन मध्ये किस करत होता, कारण घरात आता कोणीच नव्हतं. आणि तिने पण त्याला मागे धक्का दिला. म्हणाले, अहो, हे किचन आहे, बेडरूम नाही तुमची. तसं तो म्हणला, ठीक आहे असं म्हणून त्याने तिला सहज उचलून घेतलं आणि बेडरूम मध्ये घेऊन निघाला. तशी ती म्हणली, अहो, दिवस आहे, रात्र नाही की. सत्तो तिला म्हणाला, आधी सांग, कारला आवडते की नाही, नाहीतर तुला पुन्हा लवकर सोडणारच नाही. ती म्हणाली, नाही आवडत. तो म्हणला, असं. आणि असं म्हणून त्याने बेडरूमचा दरवाजा पायाने ढकलला. बेडवर तिला ठेवून तिच्या ओठांवर, गळ्यांवर, हनुवटीवर, गालावर खूप सारे बाईट करू लागला. आणि ती आता त्याला हाताने अडवत होती. तसे त्याने तिच्या नाजूक हातात बोटे गुंफवली त्याची. तिला पुन्हा खूप सारे किस करू लागला. ती म्हणली, अहो सोड ना, नाहीतर मी तुमचं नाव ना आई साहेबांना सांगेल. तो म्हणला, सांग, कुणाला सांगायचं त्याला सांग, त्यांनीच तर वेगळी मागणी केली आहे ना माझ्याकडे. ती म्हणली, काय केली हो तुम्हाला मागणी. तो म्हणाला, तुला सांगून काय फायदा, तू थोडीच आता तयार होशील. तशी तिने चुळबुळ बंद करून म्हणली, ठीक आहे, मी करेल तुमची मागणी पूर्ण, हात सोडा. तो म्हणला, बरं. ती म्हणली, आता सांगा ना. आता तो तिच्या छातीवर डोकं ठेवून म्हणला, अगं, पाळणा पाळणा हल्ला पाहिजे म्हणतायत यावर्षी, आईसाहेब म्हणल्या. तशी ती लाजून चेहरा हाताने झाकून घेतला. आता त्याच्या हातातून कसे सुटावे याचा विचार करून म्हणली, हो का, एवढंच ना, मग मी दार लावून येते ना, थांबा हो, तुम्ही जरा बाजूला व्हा. तो बाजूला झाला आणि ती दार लावण्यासाठी गेली, पण तिने पटकन दार उघडले आणि बाहेर पडून जात त्याला वाकडं दावत म्हणली, तुम्ही एकटेच हलवा, पाळणा मी नाही. आणि किचन मध्ये निघून गेली. आणि त्याने पण बेडवर एक हात टेकून डोक्याखाली ठेवून म्हणाला, काय मुलगी आहे, मला लगेच फसवते, मी पण लगेच तिच्या गोड बोलण्यात लगेच फसतो ना. आणि तो त्याचं काम करत बसला. तिने दूध पण तयार केलं, जेवण पण बनवलं. त्याला बोलवायला गेलीच नाही, पण तिने फक्त खालून फोन केला, कारण तिला माहिती होतं की ती जर रूम मध्ये गेली तर पटकन खाली येऊ देणारच नाही तो. तसा तिचा फोन पाहून तो खाली आला आणि तिला पुन्हा कमरेला मिठी मारत म्हणलं, काय झाले. तशी तिनेच आता त्याला जवळ घेतलं. तसा तो चकित होऊन म्हणलं, अगं काय हे, ते तर सांग. ती म्हणली, काय आहे, कशाला सांगू. तो म्हणला, मग त्याचं नाव तरी सांग. तशी ती त्याच्या शर्टचं बटन खोलत म्हणली, हो का, तुम्हीच तर शिकारी आहात ना. तो म्हणाला, नाही ग, शिकारी नाही, पण तुझ्यातला जानवर नक्की जागा करू शकतो मी, बरं का. तशी ती म्हणली, पुढे हो आता हा फाजीलपणा, हे दूध घ्या. तो म्हणला, नाही, मला नाही, तू पिलीस तरच आवडेल ती मला घ्यायला. ती म्हणाली, नको ना, मला नाही आवडत. तो म्हणला, हे बघ, थोडंसच माझ्यासाठी. असं म्हणून त्याने तिच्या तोंडाला ग्लास लावला. तिने थोडस पिलं, वाकडं तिकडं तोंड केलं, पण आता तिच्या ओठांवर त्याच्या मलाईचा थोडासा भाग लागला. तर तो ती हाताने पुसणार इतका त्याने त्याचा हात अडवला आणि तिच्या तोंडाजवळ तोंड घेऊन गेला आणि त्या दोघांच्या नजरा भिडल्या. तशी तिने लाजून नजर झुकवली. शिवमने त्याच्या ओठानेच ते सगळं पुसून टाकलं. तसं तिने त्याच्या गळ्यात हात घालून त्याच्या त्या मुवमेंटला साथ दिली. तो पुन्हा तिला खूप सारे किस करू लागला, पण दोघे एकमेकांमध्ये पुन्हा हरवून चालले होते. तसे तिला त्याने पुन्हा किचन ओट्यावर बसून अर्धा तिच्यावर आला, पण खूपच बेभान होऊन तिला त्रास द्यायला लागला. तसा त्याचा धक्का तिनं पडवून ठेवलेल्या तुपाच्या पातेल्याला बसला. तसा तिच्या हाताला ते भाजलं, तर ती जोरात आई गो म्हणाली. तो म्हणला, काय झाले, लागले का माझ्याकडून. सती हात झटकत म्हणले, भाजले मला. आणि आता तिचा जीव काकुलतीला आला होता. तो म्हणला, अगो सॉरी, चला आपण डॉक्टरकडे जाऊ. ती म्हणाली, नाही नको, खूप काही नाही झाले, फक्त आता आग होते ना त्यामुळं. तो म्हणला, माझंच चुकलं ना. ती म्हणली, अहो, तुम्ही का स्वतःला दोषी समजता, चुकी माझी पण आहे ना. मी तुम्हाला जर उकसवलं नसतं तर असं झालंच नसतं, मी पण लक्ष ठेवायला हवं होतं ना. तो म्हणला, अगं पण आईसाहेबांना काय वाटेल ना यात माझी चुकी आहे म्हणून.
ती म्हटली, कोण सांगेल की तुमची चुकी आहे म्हणून? कोणीच नाही. मी सांगेल काय सांगायचं ते. तो आता जरा बारीक तोंड करून म्हणला, चल औषध लावतो. तसा तो औषध लावताना तिला काहीच बोलत नव्हता. पण आता तिने त्याचं तोंड फुगलेलं पाहून त्याच्या गालावर खळी पडते त्या जागी किस केला आणि म्हणाली, मला आता कारले खूप आवडते. असं म्हणून तिने दुसऱ्या गालावर पण किस केला. पण त्याचा मूड तरी खराबच होता. तो म्हणाला, जा तू आराम कर. ती म्हणली, नाही, चला तुम्ही जेवण करा. तो म्हणाला, आपण दोघे करूया. पण एक अट आहे, मी भरवणार तुला, चालेल का? ती म्हणाली, हो चालेल, पण आधी चला. त्याने तिच्या हाताला औषध लावलं आणि तिला जेवण पण भरवलं. पण तरी तो स्वतःला दोष देत होता की त्याची चुकी आहे म्हणून. आणि आज गणपती बाप्पांचं विसर्जन होतं. मग काय, आईसाहेब आणि आबासाहेब घरी आले. तिने तरीही आराम न करता मोदकांची तयारी पण केली होती. तशा त्या किचन मध्ये गेल्यावर तिने हात तसाच पदराखाली झाकून ठेवत म्हणले, आईसाहेब सगळे झाले आहे, विसर्जनाच्या तयारीला लागू? त्या म्हणाल्या, सगळे केले तू? ती म्हणली, हो. तसे त्यांनी आबासाहेबांना आवाज देऊन म्हणाल्या, अहो इकडे या. ते पण आले. आणि आईसाहेब म्हणले, काय हो, तुम्ही म्हणाले होते की विसर्जनाच्या तयारीला खूप उशीर होईल, पण बघता ना तुमच्या सुनबाईंनी सगळे तयार केले आहे. तसे आबासाहेब म्हणले, मग सुनबाई तुमची आहे हो, पण मुलगी आहे माझी, मला पूर्ण विश्वास होता. चला सगळे तयार व्हायला जा मग. तसे सगळेजण खूप हसले आणि सगळेजण विसर्जनाच्या तयारीसाठी लागले. तशा त्या म्हणल्या, सुनबाई तुम्ही तयार व्हा, आम्ही तर तयारच आहोत. तशी तीही हो म्हणाली आणि तयार होण्यासाठी खूपच गडबडीत बाहेर आली. आणि तिच्याकडून तरीही हात लपवून ठेवला होता आणि किचन मधून बाहेर येताना नेमकं हाताला किचनच्या दाराची कडीचा धक्का लागला. ती ओरडली, आई गो. आणि तशीच तिचा हाताला फोड फुटला आणि त्यातून पाणी बाहेर आलं आणि कडी लागली, त्यामुळे रक्त पण येऊ लागलं. आणि आता त्याच जागी जखम झाली आणि खूप इवळत जागेवरच खाली बसली. आता तिचा आवाज ऐकून सगळेच पळत आले काय झाले ते पाहण्यासाठी. आणि मग काय, शिवम तर तो कामच करत होता. त्याने सुद्धा ती बाजूला ठेवून लगेच खाली आला. तर तिच्या हातात रक्ताची धार लागली होती आणि तिच्या सगळ्या साडीवर ते सगळं रक्त सांडलं होतं. आईसाहेब तर म्हणाल्या, खूपच लागले आहे हो, चला आधी दवाखान्यात घेऊन जाऊ. सगळे खूपच घाबरले होते. मग काय, तिला तर आता चक्करच आली होती ते रक्त पाहून. आणि शिवमने तिला खाली पडण्याच्या आधी हवेतच पकडली. आबासाहेब म्हणले, मी डॉक्टरीनबाईंना फोन करतो. तसा शिवम म्हणाला, अहो आबासाहेब, अतुलला फोन केला आहे, तो पल्लवीला घेऊन येईलच. मग पल्लवी पण आली, तिने पट्टी केली आणि म्हणाली, येईल ती शुद्धीवर थोड्या वेळाने, गोळ्या औषधे पण देते. तसे सगळे खाली गेले, पण आईसाहेब होत्या, ती अजूनही शुद्धीवर आली नव्हती म्हणून. तसा तो आता आईसाहेबांच्या पायाजवळ बसला आणि म्हणाला, आईसाहेब, हे सगळे माझ्यामुळेच झाले आहे. तसे त्या म्हणाल्या, अहो तुमच्यामुळे नाही झाले, त्यांच्या हाताला तर कडी लागली ना. तसं तो म्हणला, अहो ते तुम्ही बाजारात गेले होते ना, तेव्हा त्या काम करत असताना माझं ऐकतच नव्हत्या. मग त्यातच माझ्या हातून गरम तूप सांडलं होतं, ते भाजलं त्यांना. तशा त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम पाहून म्हणाल्या, बरं ठीक आहे, पण आता घेणार ना तुम्ही ती काळजी त्यांची? त्यांनी सांगितलं नाही हो तुमच्याकडून भाजलं म्हणून. आणि आम्ही का सारखी काळजी घ्या म्हणतो माहिती आहे का? त्या एकतर शहरातल्या आहेत हो ना. तसा पण तो त्यांचं बोलणं आता खूप लक्ष देऊन ऐकत होता आणि म्हणाला, तुम्ही नसताना तुमची कमतरता त्यांनी आम्हाला अजिबात भासू दिलेली नाही राजे. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सगळं घर सांभाळलं आहे. अशा जोडीदाराचे स्वप्न आम्ही तुमच्यासाठी पाहत होतो, तसा तो मिळाला पण आहे. आजकालचे कुठलेही आईबाप आपल्या मुलीला शेतकरी कुटुंबात देत नाहीत, कळलं का? तसा तो म्हणला, हो आईसाहेब, मी त्यांना माझ्या जीवापाड जपेल. तसा तो म्हणाला, तुम्ही जा, मी थांबतो त्यांच्यापाशी. तसं त्यांनी शिवमच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही आबासाहेबांसारखेच आहात. बरं मी जाते, शुद्ध आली की मग मला आवाज द्या. तसा तो तिचा हात हातात घेऊन बसला आणि तिला काही वेळाने शुद्ध आली. ती म्हणली, अहो तुम्ही का नाही गेलात विसर्जनाच्या तयारीला? तो म्हणला, अगं का ग, तुला खूपच साधा सुद्धा नवरा भेटला ना, म्हणून काय, मला काय करायचं काय नाही ते तू सांगणार का? तशी ती उठून बसण्यासाठी प्रयत्न करत होती. तसा तो हसला आणि म्हणाला,
थांबावर राणी सरकार, मी उठवतो ना, मी आहे ना. तशी ती त्याच्याकडे खूपच प्रेमाने पाहत होती आणि तो घेत असलेली काळजी तिला खूप आवडली. तशी ती आता त्याला चिडवण्यासाठी पुन्हा म्हणाली, तुम्ही आहे साधे सुधे, पण अहो तुम्ही जिलेबी आहात, जिलेबी एकदम म्हणजे गोल 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 जिलेबी. आणि तेवढंच नाही बरं का, पण आपण खातो ना त्यापेक्षा जरा जास्तच गोड आहे, कळलं का? म्हणून तर मी फसते ना. तो म्हणला, हो का, बरं, पण मला सारखे कारलेक म्हणून का चिडवतेस मग, जिलेबी आहे तर. तशी ती त्याच्या कानात जवळ जाऊन म्हणते, तुम्ही ना खूपच चिडता, मग प्रेम तर त्यापेक्षा छान करता म्हणून. असा तिने त्याच्या कानावर एक चावा घेतला. तिच्या नाजूक दंतपंक्तीने तो म्हणला, ते जाऊ दे, कसे वाटते आहे ते सांगा. ती म्हणली, बरे वाटते आहे. त्यांनी आईसाहेबांना आवाज दिला. तसे आबासाहेब पण वर आले आणि आबासाहेब म्हणले, सुनबाई, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या चुकीला लपवत होता ना, पण त्यांनीच त्यांची चूक केव्हाच कबूल केली आहे. मग आईसाहेब म्हणाले, अहो जीव टाकते हो खूप ती तुमच्या मुलावर, म्हणून दुसरे काही नाही. बरं चला, विसर्जन करायचे का. सुनबाई तुम्ही आराम करा. ती म्हणली, आरतीला. तो म्हणला, चल मी नेतो ना. ती म्हणाली, नाही नाही मी येते ना. आणि आता आरती झाली, मिरवणूक पण निघाली, ती पण भव्य. तसे अतुलचे सगळे मित्र पण आले होते. मग काय, गाव म्हटले की ड्रिंक वगैरे होतातच अशात. आणि त्यात यांचं पाटील घराणं, बाई आणि दारू यांचा खूपच जवळचा संबंध असतो पाटील घराण्याचा. जुनी एक म्हण आहे ना, काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं आणि बाईच्या नादानं सगळं गुडघ्यात लुगड्यात गमावलं. तसा हा घेत नव्हता, पण मित्रांची मैफिल जमली गावाच्या तलावाच्या काठी. मग मग का, सगळ्यांनी थोडी थोडी घ्यायची ठरवली, पण शिवमला सवय नव्हती. आणि अतुल म्हणलं, अरे आता तर लग्न झालंय, थोडीशी घे, कसं आहे सवय होऊन जाईल. आणि तो म्हणत होता नाही, आणि चैतन्याने तसाच त्याच्या तोंडाला ग्लास लावला. मग काय, एकावर एक असे 3-4 ग्लास पिले, पण आता त्याला लगेच चढली. तसा अतुल म्हणलं, अरे अब मर गए, काम सेच गए. आणि शिवम तर आता काही पण काही बरळत होता. चैतन्य म्हणला, अरे अतुल दादा, उगाच पाजली दादाला. तसा अतुल म्हणला, अरे सवय होईल त्याला, आपल्याला कशी झाली. तो म्हणला, चल याला आधी पटकन सोडून येऊया. तसं ते घरी गेले, पण आता जवळपास 12 वाजले होते. तसं वाड्याचं दार उघडच होतं, कारण तो अजून आलाच नाही म्हणून दार लावले नव्हते. तसे त्या दोघांनी त्याला वाड्यात आणले, तर तो दोघांच्याही खांद्यावर भार टाकून चालताना पण लेझिम खेळत होता पायांची. आता त्यांनी कुणाला आवाज ऐकू नये म्हणून त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याच्याच रूमची कडी वाजवली. तशी प्रिया जागीच होती. तिने दार उघडले तर तिला धक्काच बसला. तो काहीच्या काही बरळत होता. प्रिया, सॉरी, माझ्यामुळेच झालं. तसं म्हणाले, वहिनी धरा ह्याला, सांभाळा. तसं तिने त्याला सांभाळून घेत म्हणली, भाऊजी दार बंद करून घ्या, मी बघते. आता ती पडली एकदम फुलासारखी नाजूक, आणि ह्याचा भार खूप होता. त्याने दोन्ही हात तिच्या गळ्यात टाकले. तशी ती गपकन खाली वाकली, पण तरीही त्याला कसे बसे सांभाळत तिनं बेडपर्यंत आणलं. ती त्याला खाली झोपवणार इतक्यात त्यानेच तिच्या अंगावर पडला. तसा तिच्या पोटावर डोकं ठेवून काही क्षणात झोपण्यापूर्वी तो फक्त बरळत होता, सॉरी प्रिया, सॉरी. तसा त्याचा तोंडाचा वास आला आणि तिने स्वतःचं नाक झाकून घेत म्हणली, अहो तुम्ही पिलात. तो शुद्धीत नव्हता. तसं तिला त्याच्या ह्या कृत्याचा खूप राग आला. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.